सत्संगजी प्रेमाने बोला. धननिरंकारजी. सत्संगजी, आपण आज पाहतो जगात निरनिराळ्या ठिकाणी भक्ती 9 विधा म्हणजे 9 प्रकारे केली जाते. परंतु ही भक्ती करण्यामागे एकच हेतू असतो, तो म्हणजे ईश्वर प्राप्ती. परंतु अशी नुसती भक्ती केल्याने म्हणजे जप तप व्रत उपोषण याने काही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण अशा प्रकारे भक्ती करत असताना त्या व्यक्तीची श्रद्धा एके ठिकाणी दृढ होऊ शकत नाही, कारण त्याने मुळातच ज्ञान घेतलेले नसते. म्हणून तो निरनिराळे भक्तीचे प्रकार करीत असतो. म्हणून रामदास स्वामी सांगतात, जगी पाहता देव कोटेनी कोटी, मग आता सांगा कोणत्या देवाची भक्ती कराल, मग खरा देव कोणता? तिन्ही लोक जेथुनी निर्माण झाले, तया देवरायसी कोण न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, सद्गुरुविना तो सर्वथाई न दिसे. म्हणून संत म्हणतात की हे तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ ज्याने निर्माण केले असा हा देव चराचरात भरून उरलेला आहे. तो फक्त एकच सद्गुरू दाखविल. आता हा देव कोणता आहे जो सद्गुरू दाखवितो? 4 वाणी 4 खाणी 184 जीव येऊनी, ज्याने निर्मिले तिन्ही लोक तया नाव देव. असा देव दाखविणारा सद्गुरू ब्रह्मज्ञानी असतो. आणि आज या युगात सद्गुरू माताजी हे कार्य करत आहे, तेव्हा त्यांच्या चरणी एक श्रद्धेचा नमस्कार करून या परमेश्वराला पाहून घ्या. कारण रामदास स्वामींनी सांगितले आहे, गुरु पाहता लक्ष कोट्यानी कोटी, बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी. याचा अर्थ असा होतो सत्संगजी की या जगात तुम्हाला मोठमोठे कान मंत्र देणारे गुरु भेटतील, पुष्कळ वर्ष रानावनात तपस्या केली असेही म्हणतील, तर अशा भूलथाप्यांना बळी पडू नका. म्हणून त्यांनी पुढे सांगितले आहे की मुखे बोललेल्यासारखा चालत आहे, मना सद्गुरू शोधून पाहे. जो स्वतः बोलतो व दुसऱ्यांना उपदेश करतो व त्याप्रमाणे स्वतःचे आचरण ठेवतो, तो सद्गुरू पहा. मनुष्याने गुरु हा करायलाच हवा, त्याशिवाय परमेश्वराची ओळख होऊच शकत नाही. कार्य सान अथवा मोठे, मार्ग दाखवण्या लागती बोटे. सत्संगजी, आपण कोणतेही कार्य करायचे असेल तर आपल्याला मार्गदर्शक हवा असतो. मग परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला सद्गुरू हा हवाच आहे. आज या कलियुगामध्ये बाबा हरदेवसिंग महाराजांनी आपल्याला तूही निरंकार म्हणून जे नामधन दिले आहे त्याचे आपण वेळोवेळ स्मरण करत राहिले पाहिजे. कारण त्यासाठी काही आपणास वेळेचे अथवा सोहळ्याचे बंधन नाही. खऱ्या नामाकरिता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अशा तऱ्हेने आपण जर अखंड नामस्मरण करत राहिलो तर आपले दोन्हीही पक्षाकडील पित्तर म्हणजे मातृपक्ष व पितृपक्ष यांचा उद्धार होऊन जाईल. आणि म्हणून आपण आपापली नित्यकर्मे करीत असताना नामस्मरण करत राहिले पाहिजे. एक नाम दृढ धरी मना, हरसी करुणा येईल तुझी. अशा तऱ्हेने भक्ती केली तर ती परमेश्वर चरणी मान्य पावते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मनी नाही त्याचे. म्हणून नुसते ज्ञान घेऊन भागत नाही तर त्याचे स्मरण चिंतन करायला हवे, तर आपण ज्ञान घेतल्याचा उपयोग आहे. आणि नेहमी सत्संग धरावा, त्यामुळे मनात शांती मिळते आणि आपली गुरुभक्तीही दृढ होते. आपले ज्ञान हे चिखलात फुलणाऱ्या कमळाप्रमाणे म्हणजे कमळ चिखलात फुलते, पण त्यावर चिखलाचा एक दागही पडत नाही. तद्वत आपण या भौतिक जगात राहून सुद्धा आपल्यावर या जगातील मायामोहाचा परिणाम होता कामा नये. असे जेव्हा होईल तेव्हाच आपली गुरुभक्ती दृढ होईल असे दिसून येईल. या भौतिक जगाच्या मोहमायाच्या पसाऱ्यात आपणास फक्त एक गुरुमावली तारून नेणारी आहे. कारण जर आपणावर आई रागवली तर वडील जवळ घेतील, आणि आई वडील दोन्हीही रागवले तर देव जवळ घेईल. पण जर गुरुने दूर लोटले तर या जगात आपणास कोणीही जवळ करणार नाही. म्हणून म्हणतात, सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या युक्तीनुसार आपण आपल्या गुरुला शरण जावे. त्यामुळे आपले सुख दुःख
गरीब श्रीमंती या सर्वांची काळजी घेणारा आपला समर्थ सद्गुरू आहे. आपण सद्गुरूने दिलेल्या मार्गावर चालणे व सदा सत्संग सेवा नामस्मरण करणे. तर सत्संगजी खरंच आपले मोठे भाग्य आहे सत्संगजी की आपल्या जीवनामध्ये हे समयचे सद्गुरू आले, या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि सतत सत्संग सेवा नामस्मरण करायचं आहे. प्रेमाने बोला धन निरंकार.